त्यानंतर अनेक नेते नाराज असल्याचं कळतंय, तर दुसरीकडे विधान परिषदेत आज एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे। विधान परिषदेचं सभापतीपद हे शिवसेनेलाच मिळावं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे। अशातच आता नीलम गोऱ्हे यांची परिषदेच्या सभापतीपदी निवड होण्याची शक्यताही वर्तवली जाते। विधान परिषद सभापती निवडणूक या अधिवेशनामध्ये होणार आहे आणि आज विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचंही कळतंय। त्यामुळेच विधान परिषद नेमकं कोणाच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील सर सोबत आहेत। सर, आज विधान परिषद सभापतीचा कार्यक्रम आहे निवडीचा, काय वाटतं नेमकं कोणाकडे ते पद जाईल? शिवसेनेकडे जाईल की इतर कुठल्या पक्षाकडे जाईल? हे बघा, आता तिघ पक्षांचा तो विषय आहे। सगळेजण बसून निर्णय घेतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल। नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे, काय वाटतं नीलम गोऱ्हे यांची पुन्हा निवड होईल का सभापतीपदी? हे बघा, हा आमचा अधिकार नाही आहे, हा तिघ नेत्यांचा अधिकार आहे, ते निर्णय घेतील। आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलवली आहे, काय नेमकी रणनीती आहे? माहीत नाही मला। खूप खूप धन्यवाद सर, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन रोहित सर, मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर।